नमस्कार, मी अर्चना घरच्या स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवणारी ही जी पात्रेची भाजी आहे ती सेवन केल्याने शरीरासाठी खूप लाभदायक उपयोग होतात। तसेच याच्या सेवनाने शरीरातील जे आपले हृदयाचे रोग आहेत ते सुद्धा बरे होण्यास मदत करतात। तर या पात्रेच्या भाजीची रेसिपी आपण बघणार आहोत, व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर इथे मी जी पात्रेची भाजी आहे ती निवडून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे। आणि या पात्रेच्या भाजीला आपल्याला स्वच्छ धुवायचे आहे, कारण याला माती खूप प्रमाणात लागलेली असते, त्यामुळे याला स्वच्छ धुवून घ्या 2 पाण्याने। आणि इथे 4 हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या 5 ते 6 याला खलबत्त्यात कुटून घ्यायची आहे आणि इथे मी मिक्सरला लावून घेतलेली आहे। पातेल्यामध्ये तेल जरा जास्त प्रमाणात वापरायचं आहे। मी ते मोठे 2 चमचे तेल घेतलेले आहे आणि तेल गरम झाल्यानंतर लसूण आणि हिरवी मिरचीची जी पेस्ट केलेली होती ती टाकून घ्यायची आहे। हिरवी मिरचीची जी क्वांटिटी आहे ती तुम्ही तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथे करू शकताय। आणि आपल्याला लसूण आणि हिरवी मिरची चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। हिरवी मिरची जास्त भाजल्यामुळे त्याचा तिखटपणा कमी होतो। आणि लसूण हिरवी मिरची भाजल्यानंतर आपण जी पात्रेची भाजी आहे ती टाकून घ्यायची आहे। या भाजीची जी टेस्ट आहे खूप अप्रतिम अशी लागते आणि या भाजीला आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे लसूण आणि हिरवी मिरची मध्ये। या भाजीमध्ये शक्यतो जास्त मसाले टाकत नाही। ही भाजी आज जी आहे ती साध्या सोप्या पद्धतीनेच केल्यानंतर चविष्ट लागते। आणि या भाजीमध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, कारण ही जी भाजी आहे शिजून कमी होते, त्यामुळे मीठ टाकताना आपल्याला कमी प्रमाणातच टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता मीठ टाकल्यामुळे ही जी भाजी आहे ती कमी होते। आणि यामध्येच मुगाची डाळ ही टाकलेली आहे। ही मुगाची डाळ मी 15 मिनिटं भिजवून ठेवलेली होती आणि ती टाकलेली आहे। या भाजीमध्ये शक्यतो मुगाची डाळच खायला खूप चविष्ट लागते। याऐवजी हरभऱ्याची डाळ टाकली तरीही चालेल, पण जी मुगाची डाळ टाकल्यानंतर शिजायला पटकन शिजते। आणि आपल्याला याला एक वाफ काढायची आहे पहिल्यांदा, कारण यातलं जे पाणी आहे अंगचं पाणी ते रिड्यूस झाल्यानंतर एक थोडंसं 4 चमचे भर पाणी टाकलेलं आहे जी डाळ आहे ती शिजण्याकरिता, कारण डाळ आणखी थोडीशी कच्ची आहे त्याकरिता मी ते 4 मोठे चमचे पाणी टाकलेलं आहे। आणि यामध्येच शेंगदाण्याचं कूट हे टाकलेलं आहे। हे शेंगदाण्याचं कूट आपल्याला जास्त बारीक टाकायचं नाही, तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीने आपल्याला थोडंसं आबडधोबड शेंगदाण्याचं कूट केलेलं होतं ते टाकायचं आहे। ही पात्रेची भाजी जसं की आताची तरुण पिढी आहे किंवा मुलं यांना या भाजीची जास्त ओळख नाहीये, पण जे जुनी लोक आहेत त्यांना माहिती की ही पात्रेची भाजी खाल्ल्याने शरीरासाठी किती उपयोग होतो। 5 मिनिटभर ही मी भाजी वाफवायला ठेवलेली होती आणि तुम्ही बघू शकता यातलं जे पाणी आहे ते पूर्णतः सुकलेलं आहे आणि यातली जी डाळ आहे ती सुद्धा शिजलेली आहे आणि भाजी एकदम खायला चविष्ट अशी होते। तुम्ही या भाजीला ज्वारीची भाकरी किंवा मकाच्या भाकरीसोबत खाऊ शकताय किंवा चपातीसोबत सुद्धा खायला खूप अप्रतिम अशी लागते।